अग्नय वैश्वानराय वसुधाधिपति चन्द्रधारं वसोः पवित्रमसि सहस्रधारं पुराणपदोः पवित्रेण शतधारेण सुमावक्षायं जयामहे त्यांना एक बसायला इथे खुर्ची घ्या बसतील 2 मिनिटानंतर त्यांच्या मार्गदर्शनाने जवळजवळ 2-3 दिवसाचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि आज मोठा पर्वकाल की भगवान आज स्थापित झालेला आहे. बघा एक लक्षात ठेवा, मंदिर हे हिंदू धर्माचं एक फार मोठं प्रतीक आहे. मंदिर असली पाहिजे, धर्मशाळा असल्या पाहिजेत, आश्रम असले पाहिजे, गोशाळा असल्या पाहिजे. परंतु काय झालेलं माहीत आहे का, हिंदू संस्कृतीचा ठिकवते असेल कॉन्वेंट चर्च के साथ कॉन्वेंट स्कूल है, मस्जिद के साथ मदरसे है, मगर मंदिर के सामने गुरुकुल और गौशाला नहीं है. हम सनातन है, आम्ही सनातन आहे. लक्षात, तुम्ही कुठल्याही आश्रमात असा पण गर्व असे आपण हिंदू हे असलं पाहिजे. आपली भाषा कुठलीही असली तरी चालेल पण आपण हिंदू हे असलं पाहिजे. आपला प्रांत कुठलाही असला तरी चालेल पण मी हिंदू आहे ही जाण असली पाहिजे. आणि या मंगल या प्रसंगात आता तुम्ही स्थापना केलेली, आता महाशिवरात्र पर्वकाल मोठा येत आहे आणि त्या प्रसंगामध्ये आपण सर्व ग्रामस्थांनी या परिसरातली सर्वांनी मोठं कार्यक्रम इथे राबवला पाहिजे. म्हणजे कथा कीर्तन राबवली पाहिजे. आता नुसतं मंदिर स्थापन होऊन फायदा नाही, इथे रोज नित्यनेमाने आरती, काकड आरती, या हरिपाठ असे मंगल कार्यक्रम झाले पाहिजे. कारण देवताचे जे आता ब्राह्मणांनी स्थापित केलेलं आहे परंतु त्या देवामध्ये ऊर्जा निर्माण होण्यासाठी हे कार्यक्रम राबवले पाहिजे. भगवंताला भोग दिलं पाहिजे. जसं आपल्याला जेवणाची गरज आहे तसं देवाला सुद्धा नैवेद्याची गरज आहे. तर ह्या सर्व काम करायचं. आता मी इथे आलो एक तुम्हाला निमंत्रण, माझं कर्तव्य, मला निमंत्रण दिलं, मी आलो. आता तुमचं कर्तव्य मी बोलवतो तिथे आले पाहिजे. आपण दिंडीगड सर्वांनी ऐकून असाल की दिंडीगडावर आपली एक गोशाळा आहे आणि आश्रम आहे. प्रत्येक वर्षी आपण गुरुकुळ चालवतो, म्हणजे बाल संस्कार शिबिर 3 मे ते 20 मे हा कालावधीत मुलांना गीता, हरिपाठ, पकवाद आपण शिकवतो विनामूल्य, नो चार्ज, फ्री ऑफ चार्ज असं शिकवतो. आणि गोशाळा आपण राबवतो. जवळजवळ गोधन आपल्याकडे 64 आहे. तर बघा, माणसांना हळदी समारंभामध्ये पैसा भरपूर खर्च करतो, साखरपुड्याला भरपूर करतो, पण आपल्या आगरी समाजाला गोशाळेला काही मदत करावी हे सहसा सुचत नाही. तर धन की शुद्धि दान से होती है, तन की शुद्धि स्थान से होती है और मन की शुद्धि परमात्मा के ध्यान से होती है. धनाची जर शुद्धी करायची असेल तर कुठेतरी दिलं पाहिजे. आणि सर्वात जर आमची देवता जर असेल, गोमाता जर असेल तर तिच्या रक्षणासाठी आपण काहीतरी, मनुष्य 50 खोल्या बांधतो पण गायीसाठी जागा करेल कोण म्हणे, नाही का? पण नसू दे, काय हरकत नाही. 50 खोल्यासाठी जागा असते पण गायीसाठी एक जागा नसेल काय हरकत नाही. पण जिथे जिथे गोशाळा आहे तिथे आपण काहीतरी दान धर्म केला पाहिजे. एखादा मुस्लिम बंधू आहे तो दिवस गरीबातला गरीब जरी असेल तरी त्या पैशातून थोडासा जकात बाहेर काढतो. पण दुर्भाग्य आहे की हिंदू तो जकात काढत नाही. तर या गोष्टी हिंदू सनातन राखण्यासाठी तुमची मोठी जबाबदारी. त्याच्या तरुणांसाठी मी सांगतो की तरुणाकडे ही दूर आहे. बघा, जिथे खोदलं तिथे भगवान शिवजी निघतो, आहे की नाही? म्हणजे पुरातन धर्म किती अनादी कालापासून आहे. कुठे खोदलं, मस्जिदमध्ये खोदलं, कुठे खोदलं, चर्चमध्ये खोदलं, म्हणजे किती आक्रमण झाले आपल्याकडे हे तुम्ही विसरता कामा नये. आपण धर्म, संस्कृतीने, इतिहास विसरता कामा नये. धर्म विसरला तर सर्व बाद झाला. संस्कृती विसरू नये. आपल्या घरात संस्कृती परक्यांची घुसली हे आपल्याला माहीत नाही. जसं आता मुख्यमंत्री झाला तो बाहेरच्या ज्या पाट्या मुस्लिमांच्या तो बाहेर काढायला, बदली करायला निघाला. पण आपल्या घरात मम्मी बोलतो, डॅडी बोलतो, ही पाट्या कोण निवृत्त करणार? या आपण केले पाहिजे. म्हणजे हिंदू संस्कृती, अंकल ही आपली संस्कृती का, पण अंकल आपल्या घरात कधी आला हे आपल्याला माहीत नाही. तर आईमध्ये जे सामर्थ्य आहे, आई नसेल बोलता नुसतं ब तरी बोललं, आगरी माणसं असेल तर त्यांना कळलं चांगलं, ब बोललं तरी फार मोठं सामर्थ्य आहे. आणि हे तुम्ही करायचं आहे. म्हणून आपल्या मुलांना इंग्लिश शाळेमध्ये शिकवलं पाहिजे. परंतु त्या ख्रिश्चनाच्या असेल तो पोरगा दिसायला वरून हिंदू असेल पण आतून ख्रिश्चनिटी असेल. तर या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तर आपली संस्कृती टिकेल. नाही तर उद्याचंही आपण मंदिर सुद्धा धोक्यात येऊ शकतो, कारण आलेले हे इतिहास म्हणतो. तर या गोष्टी तुम्ही तरुणांनी, बघा, पैसा कमवणे आणि श्रीमंती बनेल
श्रीमंत मनुष्य बनेल टिकून राहणार नाही. स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तरुणांनी संघटन केलं पाहिजे. जय हिंद, जय महाराज. जय श्रीराम. नमः पार्वती पदे हर हर देव हर रामेश्वर महादेव की जय. आणि त्यांनी आम्हाला हिंदू धर्माविषयी या मंदिराविषयी चांगलं मार्गदर्शन केलं, चांगलं निरूपण दिलं आणि ते आम्ही अकस्मात आम्ही स्वीकारू. आणि जे जे आपण या मंदिराच्या पूजा अर्चेबद्दल आपण जी आम्हाला माहिती दिली त्याचा आम्ही नक्कीच आत्मसात करू. आपण या ठिकाणी आला, आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आमच्या ग्रामस्थांच्या वतीने, ग्रामपंचायतीच्या वतीने आपलं हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. जय श्रीराम. आज योगायोग असा आहे की यांचा वाढदिवस आज लग्नाचा वाढदिवस. मग हार्दिक शुभेच्छा त्यांना देतो. दक्षिणा द्या नका द्या मला वाटतं. जय श्रीराम.